मित्रांनो, आज आपण खमंग असा साबुदाणा वडा बनवणार आहोत। यासाठी आपण हा साबुदाणा घेतलेला आहे। हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। हे साबुदाणा घ्यायचा व 1 इंच पाणी वरती ठेवायचे व साबुदाणा भिजवायचा। हा 7 ते 8 तास भिजलेला साबुदाणा आहे। उकडून घेत आहोत 3 बटाटे। साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। यात शेंगदाण्याची पावडर आपण टाकणार आहोत। साबुदाणा वडा बनवण्यासाठी आपण हा साबुदाणा घेतला आहे। यात आपण ही शेंगदाणा पावडर, जे शेंगदाणे मी भाजून घेतले त्याचे मिक्सरमध्ये ग्राइंड करून जरा जाडसर पावडर तयार केलेली आहे, ही टाकणार आहे। नंतर याच्यामध्ये 2 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले आहेत, जराशी जाडसर असे स्मॅश केले आहेत, हे टाकणार आहोत आपण। व यामध्ये हे जे पदार्थ जे घेतले आहे मी, थोडीशी कोथिंबीर, लिंबू, 4 हिरव्या मिरच्या कापलेल्या, हा चाट मसाला आहे थोडासा 1 चम्मच, हा ठेवणीतला मसाला आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच मीठ, जिरे, एवढे पदार्थ मी त्या साबुदाणामध्ये, हे पदार्थ मी साबुदाणा जो आहे भिजवलेला त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। यात आपण आता ही जी शेंगदाणे पावडर आहे ती टाकत आहोत। हे बटाटे 2 उकडलेले आहेत ते टाकणार आहोत। यात आपण लिंबू पिळणार आहोत। लिंबू पिळणार आहोत त्याच्यामध्ये। व यामध्ये आपण ही जी हिरवी मिरची आहे, 4 ते 5 हिरवी मिरची आहे, हा चाट मसाला आहे 1 चम्मच, ठेवणीतला मसाला आहे, अर्धा चम्मच मीठ, कापलेली कोथिंबीर, जिरे, एवढे पदार्थ आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत या मिश्रणामध्ये। हे सर्व आता आपण मिक्स करणार आहोत। या प्रकारे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। याच्यात आपण लिंबू आणि चाट मसाला वापरलेला आहे। हा पदार्थ मी नाश्त्यासाठी बनवत आहे, उपवासासाठी नाही। उपवासासाठी जर बनवायचं असेल तर जे जिन्नस त्याला उपवासाला चालत नाही ते टाकू नका। याचे आपण असे या प्रकारे वडे बनवून घेणार आहोत। हे साबुदाणा वडाचे आपण ह्या प्रकारे वडे बनवून घेणार आहोत। हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे। असे या प्रकारचे वडे बनवून घ्यायचे। या प्रकारे आपण हे वडे तयार करून घेतले आहेत। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे वडे तळून घेण्यासाठी। यात तेल टाकले आहे। तेल मीडियम आचवर गरम होऊन द्यायचे आहे। यात मी लिंबू व चाट मसाला टाकला आहे, त्याने वड्यांना खमंगपणा येतो। यात आपण तेल मीडियम गॅसवर गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झालेले आहे। यात आपण आता हळूच वडे सोडणार आहोत। हा वडा मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। या प्रकारे हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। हा वडा तयार झालेला आहे। आपण या प्रकारे सर्व वडे तळून घेणे। हे वडे आपण डायरेक्ट खाऊ शकतो, त्यासाठी दह्याची व कशाची गरज लागत नाही। हे वडे खायला खूप स्वादिष्ट बनतात, चव खूप छान लागते। हे वडे आपण नाश्त्यासाठी बनवलेले आहेत, हे उपवासासाठी नाही। एरवी आपण कधीही बनवू शकतो हे वडे, कारण त्या लिंबू, चाट मसाला वगैरे टाकल्यामुळे बटाट्याला एक प्रकारे चव येते व ते वडे खायला खमंग लागतात। असे स्वादिष्ट बनवत राहा, मस्त खात राहा, आनंदी राहा।